मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहूर राणाला आज भारतात आणण्याची शक्यता, हालचालींना वेग. अजित डोवाल, जयशंकर यांनी घेतली अमित शहा यांची भेट. संतोष देशमुख खून प्रकरणाची आज बीडच्या विशेष मकोका न्यायालयामध्ये सुनावणी. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम राहणार उपस्थित. आरोपींना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करणार हजर. करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातील संबंध वैवाहिक. मुंबई सत्र न्यायालयाचं निरीक्षण. 2 मुलांना जन्म देणं एका घरात राहिल्याशिवाय शक्य नाही. मुंडेंची याचिका न्यायालयानं फेटाळली. प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर. इंद्रजित सावंत धमकी आणि शिवरायांचा अपमान केल्याप्रकरणी कोरटकरला जामीन. कोरटकरची आज कळंबा कारागृहातून सुटका होणार. अखेर डोनाल्ड ट्रम्प नरमले. टॅरिफला 90 दिवसांचा ब्रेक. चीनवर मात्र 125% कराची घोषणा. राज्यात ही ई कॅबिनेट सुरू करण्याचा निर्णय. मंत्रिमंडळाच्या गोपनीय कारभारासाठी मंत्री सचिवांसाठी आयपॅड खरेदी. मंत्रिमंडळ बैठकीतील गोपनीय माहिती बाहेर पडू नये यासाठी निर्णय. मी शरद पवारांना आजही दैवत मानतो. अजित पवारांचे पिंपरीमध्ये विधान. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येणार का? पुन्हा एकदा चर्चांना उधाण. चेंबूरमध्ये बांधकाम व्यावसायिकांवर गोळीबार. बाईकस्वारांनी पाठलाग करत भर रस्त्यावर गोळ्या झाडल्या. एक गोळी गालाला स्पर्श करून गेली तर दुसरी गोळी ही गाडीला लागल्याने काचा फुटल्या. विदर्भात अवकाळी पावसाचं थैमान. अमरावतीत विजांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाची हजेरी. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक परिसरातील बत्ती गुल. तर वर्ध्यात अलोडी परिसरात वीज पडल्याने झाडांनी घेतला पाहिजे. आज नवी मुंबईतील पाणी पुरवठा सकाळी 10 ते रात्री 12 पर्यंत बंद राहणार. मोरबे मुख्य जलवाहिनी दुरुस्तीच्या कामाकरिता पाणी पुरवठा बंद.